नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे कडू भाजी। तर ही आहे कडू भाजी। हिला आपल्याला फुलापानासकट तोडायची आहे। ही भाजी आपल्याला पहिला पाऊस आल्यानंतर बाजारात विकायला मिळते। ही भाजी आपण डायबिटिक लोकांसाठी फारच चांगली आहे आणि ही भाजी आता कशी बनवायची आपण ती बघूया। सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला बनवूया कडू भाजी। कडू भाजीला मी तोडून घेतलेला आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। गरम पाण्यामध्ये टाकून त्याला 5-10 मिनिटे उकळू दिले आहे। उकळून झाल्यानंतर तिला चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। इकडे आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। कढईमध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा आणि लसूण घातलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि लाल सुकी मिरची घातली आहे। हे सर्व आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे। सोबतच आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे, ती पण चांगली मंद आचेवर होऊ द्यायची आहे। आता याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तो चांगला आपल्याला मसाल्यामध्ये होऊ द्यायचा आहे, झाकून ठेवायचा आहे। आता ही भाजी आपण जी उकळली होती ती आपल्याला घट्ट हाताने पिळून घ्यायची आहे। कडूचा त्याचा एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे। ही भाजी हाताने सुटे करून कढईमध्ये टाकायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा या भाजीला 10-15 मिनिटे आपल्याला मसाल्यामध्ये टमाट्यामध्ये होऊ द्यायची आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे। तर रेडी आहे कडू भाजी। ही फारच सुंदर लागते आणि चवीला फारच चांगली लागते। थँक्यू।